मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते? तो कुठे जातो? त्याला स्वर्ग, नरक खरोखर दिसतो का? गरुड पुराणात आत्म्याच्या मृत्यूनंतरच्या प्रवासाचे अत्यंत सविस्तर वर्णन केलेले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मृत्यूनंतर आत्म्याला कोणत्या टप्प्यातून जावे लागते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मृत्यूचा क्षण. गरुड पुराणानुसार जेव्हा व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा आत्मा शरीरातून बाहेर पडतो. शरीर नष्ट होते पण आत्मा मात्र अमर मानला जातो. त्यावेळी व्यक्तीला आपल्या संपूर्ण आयुष्यातील अनेक घटना आठवतात असे वर्णन आहे. मृत्यूनंतरचे पहिले 13 दिवस. मृत्यूनंतर आत्मा काही काळ आपल्या घराजवळ आणि कुटुंबियांच्या आसपास राहतो असे सांगितले जाते. म्हणूनच हिंदू धर्मामध्ये 10 दिवस, 12 दिवस किंवा 13 दिवसांचे विधी केले जातात. या विधींमुळे आत्म्याला पुढील प्रवासासाठी मदत मिळते अशी श्रद्धा आहे. त्यानंतर तिसरा मार्ग आहे यमलोकाकडे प्रवास. यानंतर आत्मा यमराज यांच्या लोकांकडे प्रवास सुरू करतो. गरुड पुराणातील हा प्रवास खूप लांब आणि कठीण असल्याचे वर्णन आहे. आत्म्याला आपल्या कर्मानुसार सुखद किंवा कष्टदायक अनुभव येतच असतात. त्यानंतर गरुड पुराणात वैतरणी नदीचे वर्णन आहे. या प्रवासात वैतरणी नावाची नदी येते. ज्यांनी आयुष्यात दान, धर्म, सेवा आणि सत्कर्म केलेले असतात त्यांना ही नदी सहज पार करता येते. पापकर्म केलेल्यांना मात्र अनेक अडचणींना सामोरे जावे लागते असे सांगितले आहे. तसेच पुढच्या प्रवासात चित्रगुप्ताचा हिशोब असतो. यमलोकात पोहोचल्यानंतर चित्रगुप्त व्यक्तीच्या सर्व कर्माचा लेखाजोखा मांडतात. मनुष्याने केलेले प्रत्येक चांगले आणि वाईट कर्म नोंदलेले असते असे मानले जाते. त्यानंतर स्वर्ग आणि नरक. जर व्यक्तीने चांगले कर्म केलेले असतील तर त्याला स्वर्गातील सुखांचा लाभ मिळतो. पण जर व्यक्तीने पापकर्म केलेले असतील तर नरकातील शिक्षा भोगाव्या लागतात असे गरुड पुराणात सांगितले आहे. हे वर्णन लोकांना चांगल्या कर्माची प्रेरणा देण्यासाठी केले असल्याचे अनेक विद्वान मानतात. त्यानंतरची पायरी म्हणजे पुनर्जन्म. कर्मफळ भोगल्यानंतर आत्म्याला पुन्हा जन्म मिळतो असे सांगितले जाते. नवीन जन्म कोणत्या परिस्थितीत मिळेल हे पूर्वीच्या कर्मांवरूनच अवलंबून असते असे देखील मानले जाते. मग मोक्ष म्हणजे काय? गरुड पुराणानुसार सर्वात श्रेष्ठ अवस्था म्हणजे मोक्ष असते. मोक्ष मिळाल्यावर जन्म मृत्यूचे पूर्ण चक्र संपते आणि आत्मा परमात्म्यात विलीन होतो असे देखील सांगितले जाते. तर गरुड पुराणातील हे वर्णन धार्मिक श्रद्धांवर आधारित आहे. या मागचा मुख्य संदेश असा आहे की आपण आयुष्यात सत्य, प्रामाणिकपणा, दया, सेवा आणि सत्कर्म यांचा मार्ग स्वीकारावा. कारण आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला कधीतरी मिळते असा गरुड पुराणाचा संदेश आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.